व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे आणि इंडिया आघाडीचे सर्व मान्यवर नेते आणि पत्रकार मित्र, आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. गेले अनेक महिने अनेक बैठकांमध्ये महाराष्ट्रातली महाविकास आघाडी आमच्या सर्व मित्र पक्षांच्या बरोबर चर्चा करत होती. देशात इंडिया आघाडीच्या काही बैठका झाल्या, त्यातूनही महाराष्ट्रातला हा अलायन्स व्हावा याबद्दल 2-3 वेळा चर्चा इंडिया आघाडीत दिल्लीच्या स्तरावर झाली. आमच्या बैठका होत असताना आपणा सर्वांना बऱ्याच मोठ्या अशा बैठकांना उपस्थित थांबावं लागलं. बराच काळ तुम्ही देखील आमच्या या आघाडीच्या बैठकांना जणू काही उपस्थित होता. असंच जवळपास 3-3, 4-4, 5-5 तास आपण आमच्या बैठकीच्या बाहेर तिष्ठत राहिलात. आपणही मोठं सहकार्य केलं. आज मला सांगायला आनंद होतोय की गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातली ही इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी ही आज विजयाची मुहूर्तमेढ करते आहे. आणि आम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन गेले काही दिवस ज्या चर्चा केल्या त्याला पूर्ण विराम देऊन पूर्ण ताकदीनं सर्व घटक पक्ष एकत्रित येऊन आजपासून या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभापासून सगळ्याच गोष्टी आजपासून होत आहेत. आणि म्हणून आजचा शुभ मुहूर्त आपणा सर्वांना हा निश्चितच महाराष्ट्राच्या विजयाची, इंडिया आघाडीच्या आणि महाविकास आघाडीच्या विजयाची मुहूर्तमेढ करणारा ठरेल. आणि ती विजयाची गुढी आजपासून उभा करून महाराष्ट्रातले अन्याय, महाराष्ट्रातली महागाई, महाराष्ट्रातल्या महिलांच्यावरचा अन्याय, महाराष्ट्रातली बेकारी, तरुणांच्या माथी जी गेली 10 वर्ष आम्ही बघतोय, या सगळ्यातनं महाराष्ट्रातल्या जनतेला बाहेर काढण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे. आणि त्यासाठी आपणा सर्वांच्या पुढं आम्ही सगळे आज महाविकास आघाडीचा अलायन्स जाहीर करण्यासाठी इथं आलोय. मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आम्ही अनेक पक्षांना बरोबर घेण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी यश आलं, काही ठिकाणी नाही यश आलं. पण या सगळ्या गोष्टी मागं टाकून आता आम्ही जे एकत्रित आलो त्यामध्ये आमच्या शिवसेना पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आहे, काँग्रेस पक्ष आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, समाजवादी पक्ष आहे, समाजवादी पार्टी आहे, आम आदमी पक्ष आहे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे, समाजवादी गणराज्य पार्टी आहे, भारतीय कम्युनिस्ट पार्टी आहे. आणि या व्यतिरिक्त अनेक संघटना आहेत की ज्या रिपब्लिकन विचाराच्या आहेत, आंबेडकरी विचाराच्या आहेत. अशा अनेक संघटना आमच्या या महाविकास आघाडीच्याशी जुळलेल्या आहेत. सगळ्यांच्या वतीनं आज साधक बाधक चर्चा करून जे निर्णय झाले ते आपल्या समोर आपण या ठिकाणी मांडतोय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो. आणि मला खात्री आहे की या येणाऱ्या निवडणुका 5 फेजेसमध्ये महाराष्ट्रात आहेत. या 5ही फेजमध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला याच पद्धतीनं लाभेल आणि आमचे विचार महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे देखील आपण प्रभावीपणाने कराल असा विश्वास बाळगतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो.